समाधान, सुख, आनंद आणि संतोष या शिडीसारख्या आहेत, एक एक पायरी आहे. आपण मूलतः जिथे आहोत तिथे, जसे आहोत तसे, जे आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये समाधानी असायला पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, संतांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. आणि समाधान कसं सांभाळावं, कसं मिळवावं, कसं टिकवावं हे संत आम्हाला सांगतात. ईश्वरानं आम्हाला ठेवलं आहे तसं, याचा अर्थ आम्ही काही प्रयत्न करू नये असा नसतो बरं का. प्रयत्न करावाच, मात्र प्रयत्न अंती आम्हाला जे काही प्राप्त होईल त्यात आम्ही समाधानी राहण्याची क्रिया शिकून घेतली पाहिजे, गुरुकिल्ली शिकून घेतली पाहिजे. कारण समाधानी आम्ही जेव्हा असू तेव्हाच आम्ही सुखाला प्राप्त होणार आहोत. सुख हा वृत्तीचा गुण आहे, हा मनाचा गुण आहे, अंतःकरणाचा गुण आहे. जेव्हा आम्ही सुखी होऊ त्यानंतरच आम्ही आनंदी होणार आहोत. खरा आनंद बरं का, आम्ही पोकळ आनंद जो दाखवत फिरतो तो नाही, खरा आनंद. आणि हा आनंद प्राप्त झाल्यानंतर शेवटची पायरी जी आहे, सर्वार्थानं आम्हाला परिपूर्ण करणारी, ती म्हणजे संतोष. संतोष परमधर्म असं म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्याव्यात, लक्षात घ्याव्यात, कळवून घ्याव्यात आणि आचरणात आणाव्यात.